रेल्वेने प्रवास करताना अडचणीत असलेल्या आणि तातडीने मदतीची गरज असलेल्या महिला प्रवाशांसाठी मध्य रेल्वेच्या 117 स्थानकातील फलाटांवरती म्हणजेच प्लॅटफॉर्मवर पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे। मुंबई विभागात सर्वप्रथम भायखळा स्टेशनमध्ये हे बटन कार्यान्वित करण्यात आले। महिलांचा सर्वच रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सध्या नाविन्यपूर्ण उपायांची चाचपणी केली जाते। रेल्वेच्या डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि टॉकबॅग यंत्रणा बसवल्यानंतर आता प्लॅटफॉर्मवरती पॅनिक बटन कार्यान्वित करण्यात येणार आहे। 117 रेल्वे स्थानकातील प्रत्येक फलाटावरती 2 पॅनिक बटन्स असतील। यापैकी 70 रेल्वे स्थानक मुंबईतली आहेत। भायखळा रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक 1 वरती महिला डब्बा येणाऱ्या ठिकाणी हे बटन कार्यान्वित करण्यात आले आणि फलाटाच्या सीएसएमटी कडची बाजू आणि ठाण्याकडच्या बाजूला प्रत्येकी एक बटन आहे। हे बटन दाबताच तिथले सीसीटीव्ही कॅमेरे संबंधित व्यक्तीला हेरून त्यांची हालचाल टिपणार आहे। तसंच याची माहिती स्थानकातील रेल्वे सुरक्षा दलाच्या कार्यालयासोबतच रेल्वेच्या नियंत्रण कक्षाला सुद्धा मिळते, असं रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या वरिष्ठांनी सांगितलंय। तर लोकलमधील महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी इमर्जन्सी टॉकबॅक यंत्रणा आणि सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलाय। 771 महिला डब्यांपैकी 512 डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा सुरू झाली आणि 421 डब्यांमध्ये सीसीटीव्ही सुरक्षा पुरवण्यात आली आहे। नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत अर्थात 31 मार्च 2024 पर्यंत टॉकबॅक आणि सीसीटीव्ही यंत्रणा सर्व डब्यांमध्ये कार्यान्वित करता येणार आहे आणि ज्याचा फायदा या लोकलमधनं किंवा एकूणच रेल्वेमधनं प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना होणार आहे।